ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांचा आज प्रकट दिन जो आहे तो ठिकठिकाणी साजरा होत आहे. आम्ही पोहोचलो दारुम येथे गावडेवाडी येथील जो श्री स्वामी समर्थ उपासना मठ जो आहे या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी प्रकट दिन जो आपला जो या ठिकाणी साजरा होतोय आपण जाणून घेऊया कशा. आज सकाळी 7 वाजल्यापासून इथे पाद्यपूजा झाली. तदनंतर पाद्यपूजेनंतर यजमान बसून श्रींच्या मूर्तीवरती अभिषेक झाला. त्याच्यानंतर हवन झालं. हवनानंतर महाप्रसाद देवाला दाखवून आरती झाली. आरती झाल्यानंतर हा आत्ताचा कार्यक्रम संपलेला आहे. संध्याकाळी इथे परत 8 वाजता आरती सुरू होणार. 8:30ला आरती संपणार. तदनंतर महाप्रसादाचे वाटप. तदनंतर इथं कार्यक्रम सादर केला जाणार आहे. या ठिकाणी एक 35 वर्षापूर्वी हा एक जुना मठ होता. तेव्हा इथे पानवलकर काका होते. ते एक स्वामी भक्त होते. तर त्यांची पण एक अक्कलकोट या मठाशी एक नाळ जोडलेली आहे. त्यांचे पूर्वज त्या मठाशी कधी पुजारी होते असं पण एक विषय होता, ते आम्हाला सांगायचे. एक 35 वर्ष या मठाला झाली. त्याच्यानंतर मठ जुना होता. आपण त्या मठाचा जीर्णोद्धार केला. काका स्वामी भक्त असल्यामुळे इथे स्वामींची पूजा पूर्वीपासून होत होती. पण एवढं काय नावारूपाला हा विषय होता नाही, कारण आता व्हॉट्सअप फेसबुक झाल्यामुळे आता लोकांपर्यंत हे सहज पोहोचतं की इथे कुठे काय आहे ते. एक 4, 5, 6 फेब्रुवारीला आम्ही जीर्णोद्धार केला. अपेक्षेच्या बाहेर लोकांचे स्वामी भक्त इथे यायला लागले. आम्हाला पण खूप एक विश्वस्त म्हणून आम्हाला पण छान वाटलं. दर गुरुवारची इथे आरत होते. एक महाप्रसाद होतो. महाप्रसाद पण आता जवळजवळ जून पर्यंत लोकांनी तारखा फुल झाल्यात प्रत्येक गुरुवारच्या. आणि अपेक्षेच्या बाहेर स्वामींनी आमच्यापासून सगळं काम करून घेतलेलं आहे. विश्वस्त आहे. आणि माझं वाडी आणि माझं गाव हेच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या मठामुळे माझ्या दारुम गावचं नाव, माझ्या वाडीचं नाव हे एक चांगल्या प्रकारे एक नाही म्हटलं तरी कणकवली तालुक्यात किंवा जिल्ह्यात तर झालेलं आहे. महाराष्ट्रात कसं जाईल किंवा देशात कसं येईल हे आमचं आता ध्येय आहे. ह्याच्या पुढचं हे स्वप्न आहे आमचं. निश्चित स्वरूपात या ठिकाणी स्वामींचा प्रकट दिन उत्साहामध्ये साजरा होतोय. शिवाय दर गुरुवारी या ठिकाणी जे भक्त गण आहेत ते या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात. समर्थ स्वामी समर्थ महाराज देवता आरती